स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। त्यांना म्हणजे 98 वर्षाचं वय झालं त्यांचं, तर त्यांना काय वाटतं मनातून, मी 12 वर्षाचाच मुलगा आहे असं त्यांना नेहमी वाटतं। माझं वय झालेलं नाही, मी खरोखरच तरुण आहे, पण दुसरीच मला वय झालं अशी म्हणते की का, पण मला स्वतःला वाटतं की माझं वय झालेलंच नाही अजून, मी छान आहे। आणि आम्ही जिकडे जाईल तिकडे दोघं बरोबरच असतो। आता ह्या वेळी मला जरा BP साखर आहे, त्यामुळे मला चालणं होत नाही, म्हणून आम्ही जरा बरोबर नेत नाहीत मला चालायचं। तर नेहमी जिकडे जाईल तिकडे आम्ही दोघं बरोबरच, आमचं नाव सगळ्यांनी सांगड असं पाडलं होतं, ही आली सांगड अशी आम्हाला नेहमी म्हणत होती शिकूर। पण मला त्यांनी माझ्याजवळ नसले की मला करमत नाही, आणि मी त्यांच्याजवळ नसले की त्यांना करमत नाही। मी जरा मंडई जरी गेली भाजीला नाही सांगून जर गेली तर ती जरा मला वेळ लागला तर लगेच माझ्या पाठीमागे हुडकत मला येते, ती कुठं आहे कुठं नाही, काही एखाद्या वेळी पडल्या का काय। म्हणून आता परवा सुद्धा सांगून गेल्या मी इथनं पाण्याची टाकीपासून येते, तरी पण 4 पावसाचं थांबाले की मला एक छत्री, आपल्याला एक छत्री घेऊन 2 छत्र्या घेऊन माझ्यासाठी ती मंडईत आली, पण मी काय त्यांना सापडलीच नाही। मी घरी येऊन बसले आणि मला मग तिने मंडईत हुडकत येते, तर मंडईतले आमच्या शेजारची मुलं काय म्हणली, गुरुजी तुम्ही इकडे का, अहो ती आल्या बाजारात अजून घरी आली नाही आणि पाऊस यायला लागलाय म्हणून मी तिच्यासाठी छत्री घेऊन आलोय, म्हणून मी तिला हुडकायलो, तर ती काय मला दिसलीच नाही। घरी गेलो काय आमची थोडक्यात तिथं चुकामुक झाली असं त्यांना वाटून मला हुडकून ती घरी परत आले, तर मी घरी होती। अगं म्हणले मी सगळीकडे तुला हुडकून आली की तुम्हाला कुठंच कशी दिसली नाहीस, आणि तू दिसनास की मला काय बरं वाटत नाही, तू सारखी माझ्या डोळ्यासमोर असावीशी वाटते। आजोबा खरं तर तुम्ही आता भाऊ झालाय, 12 वर्षात तरुण आणि तुमचं हे अनुभव सांगितले, त्याला वाटतं तिथं बरोबर आहे, पण मला सांगा माझ्या जीवनात अनेक अडचणी येऊन सुद्धा तिने सामावून घेतलं मला। हा तुम्ही विचार करा, तिने सांगितलं तिने तिच्या काही इच्छा आशा आकांक्षा मी जास्तीत जास्त तिच्या पुऱ्या करण्याकरता जटलो केलो सगळं झालं, आणि तिला सुद्धा माझ्याबद्दल काळजी असते आणि तिची मला काळजी। तुम्हाला एकच सांगतो, जोपर्यंत हयात आहे तोपर्यंतच माणसाच्या या जीवनात आनंद आहे। जे कुटुंब म्हटलं तर नवरा बायको दोघंही, अहो पत्नी ही 60% काम करते आणि 40% पुरुष करतो, पण पुरुष म्हणतो मी 60-70% काम करतो, खरं चुकीच आहे। अगदी स्त्रिया आहेत म्हणून पुरुष आहेत, आणि पुरुषांनी हा विचार केला पाहिजे की आपली पत्नी आहे म्हणून आपण चांगलं आहोत, आणि हे जर सर्वांनी केलं तर मला वाटतं कुणाच्यात भांडण तंटा होण्याचं कारण नाही। मला माझं म्हणणं आहे की पुरुष हे हडेलप्पे आहेत आणि स्त्रिया ह्या मुलूल असतात, आणि अगदी तुम्ही तिला जर मान दिला नाही, किंमत दिली नाही, तर मग चंडिका ते होतात, त्यांचे काय चुकलं असं मला वाटत नाही। आपण त्याचा अगोदर अभ्यास करावा की बाबा रे माझं काय चुकलं का, आणि जर चुकलं तर चूक माझी कबूल करतो, मी तुझ्या यापुढं असं वागणार नाही असं प्रांजळपणानं सांगावं। मग तिच्या मनात असं आपल्या नवऱ्याबद्दल प्रेम नसतं असं नसतं, पण आम्ही माझंच खरं असं म्हणतो की मानसशास्त्राची विचार केला तर पुरुषांनी सुद्धा स्त्रियाशी कसं वागावं हे शिकलं पाहिजे असं माझं मत आहे, की पुरुषांनी सुद्धा स्त्रियांच्या मानसशास्त्राचा विचार करावा। जसं आम्ही शाळेत असताना मुलांचं मानसशास्त्र, पालकांचं मानसशास्त्र, इतरांचं मानसशास्त्र बघून चालत होतो। खरं तर वयाची 40 वर्षे सुरू झाली की अनेकांना अनेक आजार जडतात, परंतु वयाच्या 100व्या वर्षी देखील आपल्यासोबत जे आजोबा आहेत ते कणखर आहेत। शंकर ज्ञानोबा मोपरे गुरुजी असं त्यांना म्हटलं जातं, आणि आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी त्यांच्या घरी आलेलो आहोत। खरं तर हे आजोबा अनेक ठिकाणी व्याख्याने घेतात, शाळा महाविद्यालयातील सभामध्ये ते प्रबोधन करतात, आणि समाजाच्या ज्या काही वेगवेगळ्या घटना आहेत ते समाजासमोर मांडतात। गेली अनेक वर्ष त्यांनी हे काम सुरू केलेलं आहे। आज आपण त्या गुरुजींसोबत चर्चा करणार आहोत। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित
द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स. आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी. एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट. शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध. या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या. जन्मतारीख 19/4/1928 अशी आहे. आता माझं चालू आहे 98 वर्षे चालू आहे. आता तुम्ही अनेक ठिकाणी जाता, व्याख्याने देता, प्रबोधन करता. आज 2 वर्षानंतर तुम्हाला 100 वर्ष पूर्ण होते. काय सांगाल? माझं आता 98 वर्ष जरी असलं तरी मी लोकांशी संपर्क साधतो आणि देशाचं आपलं चांगलं कसं होईल, भलं कसं होईल, आरोग्यदायी लोक कसे राहतील या दृष्टीनं प्रत्येकाला सांगत असतो. मग ते कोणीही असो, कोणत्याही ठिकाणी असो, तो गाडीत असो, एसटीत असो, रेल्वेत असो किंवा कोणत्याही ठिकाणी असो, सर्व माणसं आपली भारतीयच आहेत आणि त्यांना आपलं कर्तव्य आहे की जेणेकरून त्यांना आरोग्यदायी जीवन जगावं कसं आणि आपलं आयुष्य सुखी समृद्ध कसं करावं याबद्दल जेणेकरून मला जेवढी ज्ञान आहे तेवढं त्या लोकांच्या पुढं मी सांगत असतो. मी नेहमीच कोणाशीही असो, ही माणसं सगळी भारतीय आपलीच आहेत अशा भावनेनं मी वागत असतो आणि आपल्या देशाचं भलं व्हावं, उज्ज्वल व्हावं आणि आपण सुखी समृद्ध या देशाचे नागरिक आहोत हे सर्वांनी समजून चालावं असं मला वाटतं. मी प्राथमिक शिक्षक होतो, पण मी कधीही थांबलो नाही. मी शिक्षकी पेशामध्ये मी 7वीचा शिक्षक, बाहेरून SSC हिंदी घेऊन झालो, पुन्हा इंग्रजीचा अभ्यास केला, एकच इंग्रजी विषय घेऊन SSC झालो आणि विशेष म्हणजे 1952 साली भूगोल या विषयात 84 मार्क पडून मी बोर्डाला पहिला आलो हेही तुम्हाला सांगतो. म्हणजे बाहेरून बसून सुद्धा अभ्यास केला तर काय घडत नाही हेही तुम्हाला सांगितलं. पुढं मी 56 साली इंग्रजी एकच विषय घेऊन SSC झालो. 1947 साली मी BA झालो. 1911 साली म्हणजे वयाच्या 83व्या वर्षी मी MA झालो. मला असं वाटतं की आपण जगावं, पण समाजाकरता जगावं, लोकांकरता जगावं, लोकांचं भलं व्हावं आणि सगळी माणसं आपलीच आहेत ही माझी भावना असते. मला कोणीही या समाजात, जगात मला शत्रू कोणीही नाही, सगळे माझे मित्र आहेत असं मी समजून त्यांच्याशी व्यवहार करीत असतो. कुणाचंही वाईट झालेलं मला मुळीच आवडत नाही. मला ज्यांचं चांगलं होईल त्यांना जास्तीत जास्त मला आनंदच वाटतो आणि अशा तऱ्हेने सर्वांनी जगावं, सर्वांनी चांगल्या तऱ्हेने राहावं अशी माझी मनोमनी इच्छा आहे. खरं तर तुम्ही आता तुमचा जीवन परिचय सांगितला. परिसरात तुम्ही मोपरे गुरुजी नावानं परिचित आहात. तुमचा पेहराव बघितला तर अतिशय म्हणजे लगेच लक्षात येतं. तुम्ही अनेक किलोमीटर चालत येता, कधीही गाडी बाळगली नाही, कुठलंही औषध नाही, गोळी नाही. कसं असतं तुमचं जीवन? 83 वर्षी MA केल्या, 83 वर्षी MA केल्या त्यांनी. ती पण बोलू द्या त्यांना. आता आजींनी सांगितलं की 83 वर्षी तुम्ही MA केलंय. 82 वर्ष का 83 वर्ष? 83. ते सांगा. या 83 वर्षी मी MA झालो. मला सांगा, मी औषधाची गोळी तुम्ही व्यवस्थित वागला नाही तरच आपणाला डॉक्टरांच्याकडे जावं लागतं. तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की आपण डॉक्टरांच्याकडे जाऊ नये म्हणून आपण आरोग्यशास्त्र कसं हे केलं पाहिजे. एक सांगतो, जुन्या काळचे इंग्रजांच्या वेळची गोष्ट आहे. मी इयत्ता 3रीत 9 वर्षाचा होतो आणि त्यावेळेस आम्हाला एका धड्यामध्ये आरोग्यशास्त्राचा एक धडा होता. त्यात होतं चहात टॅनिन नसतं, कॉफीत कफीन नसतं, कोकोत कोकेन नसतं, तंबाखूत निकोटीन नसतं, दारूत अल्कोहोल असतं. मुलालो आयुष्यात स्पर्श करू नका, मी केला नाही. आम्ही गुरुजींना देवासमान मानत होतो. आई वडिलांचे दर्शन घेऊन पाठीला हात लावत होतो. थोरा मोठ्यांचा आम्ही ऐकत होतो. वृद्धांना आम्ही मदत करत होतो. वाटेला काटे कोठे का चाक पडल्या आम्ही बाजूला करत होतो. आम्हाला शिक्षण अतिशय चांगलं होतं.
पारतंत्र्यात होतं. तर परंतु संस्कार शिक्षण आम्हाला फारच चांगलं होतं. एक तुम्हाला सांगतो, आम्हाला 3रीमध्ये श्रावण बाळाची कथा होती. श्रावण बाळ हा आंधळा असताना आई वडिलाला तो घेऊन चालला होता. आणि त्याला श्रावण बाळ का म्हणतात, तर आई वडिलांना मुलगा कितीही मोठा झाला तर तो बाळच असतो. आणि त्या बाळानं एवढं केलं. तुम्ही आता कळते सोडते, त्या बाळानं आई वडील आंधळे असताना, तो काशीला घेऊन जात असताना त्यांची संडास झाली, लघवी झाली, कोण पाहत होतं हे तुम्हीच सांगा. की तो मुलगाच बघत होता. म्हणजे बाळ याच्यात अर्थ असा आहे, वृद्ध झालेली माणसं ही बाळ असतात हे मोठ्यानं कळलं पाहिजे. आत्ताच्या काळात त्याच्या उलट चालू आहे, आई वडिलांनाच विचारत नाहीत अशी अवस्था आहे. तुम्हाला मी सांगतो, आता मी सुद्धा ज्येष्ठ नागरिक संघटनेचा सल्लागार म्हणून काम करतो. आता काय मी करावं काय? खरोखर आजची मुलं का विचारत नाहीत याचे अर्थ की शाळातून संस्कार शिक्षण दिले जात नाही असा माझा आरोप आहे. आणि ते प्रत्येक वर्गात, खालच्या वर्गामध्ये, प्राथमिक शाळेमध्ये संस्कार शिक्षण हेच महत्त्वाचं शिक्षण. तुमच्या शिक्षणाला बाकीचे काय किंमत आहे? मुलं फॉरेनला पाठवता, काय कर तुमच्या वृद्धपणी ते येतात का? त्याचे कारण पाश्चिमात्य राष्ट्राचे संस्कार आपल्यासारखे नाहीत हे आम्हालाच कळलंच नाही. आपले संस्कार, भारतीय संस्कार अतिशय उज्ज्वल आहेत. आणि ते संस्कार शिक्षण प्राथमिक शाळेमध्ये मुलं लहान असताना दिलं गेलं पाहिजे. मी प्राथमिक शिक्षकच होतो, म्हणून माझं म्हणणं की प्राथमिक शाळेत संस्कार शिक्षण हेच मुलाला प्रथम दिलं पाहिजे. मुलांचं वधून घेतलं पाहिजे. ते मुलं त्या पद्धतीने वागतात का ते पाहिलं पाहिजे. हे कर्तव्य प्राथमिक शिक्षकांचं आहे. तसे संस्कार द्यावं अशी माझी मनोमन इच्छा आहे. मी जरी एक सामान्य, जरी एकमेव असलो, शिक्षकी पेशात माझं आयुष्य गेलं असलं तरी मला सर्वांनी चांगलं वागावं. वृद्ध, सगळे वृद्ध हे आपलेच आहेत, सगळे तरुण आपलेच आहेत, सगळी माणसं आपलीच आहेत. मग आपणाला जास्तीत जास्त त्यांचं भलं करायचं आहे, आपल्या देशाचं चांगलं करायचं आहे. याकरता संस्कार शिक्षण हे प्राथमिक शाळेत व्हावं अशी माझी मनोमन इच्छा आहे. ते झालं तर मी आनंदानं भरून जाईल. माझं वय 98 आहे. माझ्यासमोर ही जर गोष्ट शासनाने केली, ही शासनाच्या दरबारी गेली, माझं नाव पुढं आलं आणि ते पुढं म्हणजे माझ्या नावाकरता नव्हे, हे शासनाने सर्वांचं भलं करावं म्हणून माझं नावाला मी महत्त्व देतो. माणूस हा कोणी असो, हा मरणोन्मुख आहे. माझे किती दिवस राहिले, दिवस कमी आहे, पण माझी इच्छा मात्र मनोमन सर्वांचं चांगलं व्हावं हीच आहे. मुलांचं चांगलं व्हावं, तरुणांचं चांगलं व्हावं, सर्वांचं भलं व्हावं हीच इच्छा या निमित्ताने मी सांगतो. खरं तर तुम्ही शैक्षणिक पेशात अनेक वर्ष काम केलं, विद्यार्थ्यांना तुम्ही मार्गदर्शन केलं. आताचं जर शिक्षण बघितलं तर एक वेगळ्या वळणावर आहे. म्हणजे सगळं विकाऊ शिक्षण झालेलं आहे. आणि मुलं देखील म्हणजे संस्कार नाही आहेत मुलांच्याकडं, व्यसनाधीन तिकडे वळलेले आहेत. याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आत्ताच्या मुलांना तसं पाहिलं तर मी आत्ताची मुलं फक्त बाहेरून पाहतो. प्रत्यक्षात ती मुलं चांगली वागतात असं मला वाटत नाही. मला सांगा, आता मुलगी म्हणजे बहीण आहे, हे हा संस्कार कधी यायचा, कधी कळायचं हे सगळ्यांनी सांगितलं गेलं पाहिजे. तुमच्या ह्या चालू आहेत, ह्या बहिणी आहेत आणि वधवून घेतलं पाहिजे. शाळेतल्या शिक्षकांनी त्याप्रमाणे घडतंय का नाही ते पाहिलं पाहिजे. कुठं कायदा करून, कुठे पोलीस आणून या गोष्ट घडणाऱ्या नाहीत. हे मनोमन मनात रुजवलं पाहिजे. आमच्या मनात रुजवलं. आमच्या हातून अशा का गोष्टी घडल्या नाहीत. आमच्या वेळी असं कधी पोलीस बी नव्हते आणि असं कधी घडतही नव्हतं. हा काय झालंय? अर्थात त्यावेळी योग्य वयातच लग्न जात होती, लवकर होती, शिक्षण कमी असलं तर चालत होतं असं तुम्ही म्हणत असाल. पण संस्कार हा महत्त्वाचा त्यावेळेस होता आणि जुन्या लोकात आजही तोच आहे. माझं म्हणणं काय, या नव्या पिढीला तुम्ही नुसते कायदे करून काय होणार नाही. तुम्ही काही केले तर संस्कार शिक्षण द्यावं अशी माझी इच्छा आहे.
आणि या निमित्तानं माझी मुलाखत घेतला. या मुलाखतीत माझं म्हणणं आहे, संस्कार शिक्षण दिलं तर माझी इच्छा तृप्त झाली. माझी या निमित्तानं का होईना शासनानं माझं फुल नाही फुलत पाकळी ऐकलं असं मी मानतो. खरं तर गुरुजींचा पेहराव बघितलं तर विटा परिसरात ते चर्चेत असतात. ते समोरून आले की त्यांना ओळखतात. आज तुम्ही त्यांच्याबरोबर इतकी वर्ष संसार केलाय, यांचं काय सांगाल अनुभव? कसे होते वागायला, शिस्तप्रिय होते कसे, काय त्यांचं का एखादा अनुभव सांगू शकता? सकाळचे 2 वाजता किंवा 4 वाजता उठतेत. उठल्यानंतर आंघोळ करतेत, दाढी आंघोळ करतेत, परत व्यायाम करतेत. व्यायाम केल्यानंतर थंडा घेतेत, थंडा घेऊन जरा वेळ झोपतेत, परत बाहेरनं फिरून येतात. फिरून आल्यानंतर आपलं जेवण थोडंशी अर्धीभर भाकरी किंवा जरा दही आणखीन जराशी थोडं कालवण असं आपलं त्यांचं जेवण असतं. आहार काही जास्त नसतो, कमी असतो. नंतर आहार झाल्यानंतर दूध केव्हा घेतात केव्हा संध्याकाळचं घेतात असं त्यांचा आहार असतो. तर जेवण त्यांचं आतोनात कमी असतं, म्हणजे जास्त महिन्यातलं 3 दिवस उपवास करतात असं निरंकार म्हणून. कुठं ताक पे, कुठं दही खा, कुठं काय खा असं करून पहिल्या महिन्यातलं 3 दिवस उपवास करतात असं त्यांचा आहार असतो. कुठलीही औषध गोळी त्यांना नाहीये. औषध गोळी म्हणजे आता त्यांच्या वयाच्या मानानं त्याने जेवण कमी झाले म्हणून आम्हीच त्यांना टॉनिक घ्यायला लावतो. टॉनिक घेतल्यानंतर त्यांचं जेवण जरा व्यवस्थित असतं, नाहीतर त्यांना जेवावंसं वाटत नाही. ते टॉनिक घेतले की आपलं अर्धी 3 चतकोर असं जेवण म्हणजे भाकरी खातात, चपातींनी खात नाहीत, भात खात नाहीत. भाकरी खाऊन आपलं त्यांचा आहार एवढाच असतो. आणि संध्याकाळचं काही त्यांनी जेवणच करत नाही, ते 1 वेळा जेवण करतात. ते आता अनेक ठिकाणी बाहेर जातात, चालतच बाहेर निघतात, कुठल्याही गाडीवरचा प्रवास करत नाहीत. तुम्हाला काय काळजी वाटते त्यांची? मला म्हणजे बाहेर जाते मला काळजी वाटते. मी त्यांना सांगते की तुम्ही बाहेर जाऊ नका, गाड्या येते त्या थटतील, तुमचं अंग एखाद्या वेळी हालतं, तुम्हाला काहीतरी करल अशी माझ्या मनात नेहमी काळजी असते. पण त्यांचा ठेका ते सोडतच नाहीत, त्यासनी फिरायचाच नाद आहे. ते फिरून हिंडून येते. मला काय म्हणते, घरी बसवून तुझी करतेस काय, मला फिरेल तेवढं छान वाटतं म्हणून मी फिरूनच येतो जरा असे त्यांनी म्हणते. काय त्यांनी सांगितलेलं ऐकत नाही, बाहेर जाऊन फिरूनच येतात, बरं वाटतं. बाहेरून जाऊन फिरून येतं बरं वाटतं केव्हाही वाटतं. एका ठिकाणी बसून काय करणार आणि आपला वेळ कसा घालवणार कसा. मी तिला सांगतो, तिला म्हणजे काळजी वाटणार साहजिक आहे. वय झालेल्या वाहनं भयंकर आहेत. रोज वर्तमानपत्रात आमच्याकडे येते, रोज हे तुमचं खून झालेत, ॲक्सिडेंट झालेत, ह्या रोज कथा आम्ही पाहतो. त्यामुळे तिला तेवढं काळजी वाटणं साहजिक आहे. पण मी शक्यतो बाजूने जातो आणि परमेश्वरावर माझा जास्त विश्वास आहे की परमेश्वर जे जगवायचं असेल ते लोकांच्या करता मला जगव. माझं काय आता संपले, पण मी एवढं म्हणतो की माझ्या हातून लोकांचं, समाजाचं जेवढं हित करता येईल तेवढं मी करीत राहणार आहे. त्यामुळे तरी मला परमेश्वर आयुष्य देईल असं माझी इच्छा आहे. मगाशी तुम्ही बोलताना भाऊक झाला, तुमच्या डोळ्यात अश्रू आले, तुम्ही म्हणताय माझं आता वय संपलं, पण तुम्हाला असं वाटतंय का अजून 100च्या वर जगावं असं वाटतंय? आम्हाला वाटतं तुम्ही राहावं. निश्चितच तुम्हाला मी सांगतो, मला जगावं वाटतं, पण समाजाचं चांगलं होण्याच्या दृष्टीनं जगावं वाटतं. आतापर्यंत मी जे केलेलं आहे ते तुम्ही पाहत असाल. मी मराठी 7वीचा शिक्षक, माझ्या आईनं शिक्षक दिलं. माझे वडील 5 वर्षाचे असताना वारले. मला भाऊ नाही, कुणी नाही. आणि आईचे उपकार 60 वर्षे झाली, मृत्यू झाला तरी तिची आठवण मी विसरत नाही. तसं समाजाचं जे आपण केलं तेच समाजाच्या हृदयात रुतून राहिलो तर तोच आनंद मानतो मी. आणि त्या दृष्टीने मी सातत्याने काम करीत असतो. कुठलंही जरी झालं तर मृत्यू नव्हतं, नंतर सगळ्यांचंच संपतं. तुला नाव राहिलं तरी बस झालं. आपण लोकांना 4 सांगितलं, 4 लोकांच्या हृदयात असलो म्हणजे 4 लोक आपल्याला मान देतात, हिंमत देतात, असा त्याचा अर्थ होतो. कशाला काय पाहिजे. तुम्हाला काय बोलायचं? त्यांना म्हणजे 98 वर्षाचं वय झालं त्यांचं, तर त्यांना काय वाटतं मनातून, मी 12 वर्षाचाच मुलगा आहे,
असं त्यांना नेहमी वाटतं. माझं वय झालेलं नाही, मी खरोखरच तरुण आहे, पण ही दुसरीच मला वय झालं अशी म्हणते की का. पण मला स्वतःला वाटतं की माझं वय झालेलंच नाही अजून, मी छान आहे. आणि आम्ही जिकडे जाईल तिकडे दोघं बरोबरच असतो. आता ह्या वेळी मला जरा BP साखर आहे, त्यामुळे मला चालणं होत नाही, म्हणून आम्ही जरा बरोबर नेत नाहीत मला चालायचं. तर नेहमी जिकडे जाईल तिकडे आम्ही दोघं बरोबर. आमचं नाव सगळ्यांनी सांगड असं पाडलं होतं, ही आली सांगड असे आम्हाला नेहमी म्हणत होते शिकोर. पण मला त्यांनी माझ्याजवळ नसले की मला करमत नाही, आणि मी त्यांच्याजवळ नसले की त्यांना करमत नाही. मी जरा मंडई जरी गेली भाजीला नाही सांगून जर गेली तर ती जरा मला वेळ लागला तर लगेच माझ्या पाठीमागे हुडकत मला येते, ती कुठं आहे कुठं नाही, काही एखाद्या वेळी पडल्या का काय. म्हणून आता परवा सुद्धा सांगून गेल्या मी इथनं पाण्याची टाकीपासून येते, तरी पण 4 पावसाचं थांबाले की मला एक छत्री, आपल्याला एक छत्री घेऊन 2 छत्र्या घेऊन माझ्यासाठी ती मंडईत आली. पण मी काय त्यांना सापडलीच नाही, मी घरी येऊन बसले. आणि मला मग तिने मंडईत हुडकते ती. तर मंडईतले आमच्या शेजारची मुलं काय म्हणली, गुरुजी तुम्ही इकडे का. अहो ती आल्या बाजारात, अजून घरी आली नाही, आणि पाऊस यायला लागलाय म्हणून मी तिच्यासाठी छत्री घेऊन आलोय, म्हणून मी तिला हुडकाय आलो. तर ती काय मला दिसलीच नाही. घरी गेलो काय आमची थोडक्यात तिथं चुकामुक झाली असं त्यांना वाटून मला हुडकून ती घरी परत आले. तर मी घरी होती. अगं म्हणले मी सगळीकडे तुला हुडकून आली की तू मला कुठंच कशी दिसली नाहीस, आणि तू दिसनास की मला काय बरं वाटत नाही, तू सारखी माझ्या डोळ्यासमोर असावीशी वाटते. आजोबा, खरं तर तुम्ही आता भाऊ झालाय, 12 वर्षाचा तरुण आणि तुमच्या हे अनुभव सांगितले. त्याला वाटतं तिथं बरोबर आहे, पण मला सांगा माझ्या जीवनात अनेक अडचणी येऊन सुद्धा तिने सामावून घेतलं मला. हा तुम्ही विचार करा, तिने सांगितलं, तिच्या काही इच्छा, आशा, आकांक्षा मी जास्तीत जास्त तिच्या पुऱ्या करण्याकरता जटलो केलो, सगळं झालं. आणि तिला सुद्धा माझ्याबद्दल काळजी असते, आणि तिची मला काळजी. तुम्हाला एकच सांगतो, जोपर्यंत हयात आहेत तोपर्यंतच माणसाच्या या जीवनात आनंद आहे. जे कुटुंब म्हटलं तर नवरा बायको दोघंही, अहो पत्नी ही 60% काम करते आणि 40% पुरुष करतो. पण पुरुष म्हणतो मी 60-70% काम करतो. खरं चुकीच आहे. अगदी स्त्रिया आहेत म्हणूनच पुरुष आहेत, आणि पुरुषांनी हा विचार केला पाहिजे की आपली पत्नी आहे म्हणून आपण चांगलं आहोत. आणि ही जर सर्वांनी केलं तर मला वाटतं कुणाच्यात भांडण तंटा होण्याचं कारण नाही. मला माझं म्हणणं आहे की पुरुष हे हडेलप्पे आहेत आणि स्त्रिया ह्या मुलूल असतात. आणि अगदी तुम्ही तिला जर मान दिला नाही, किंमत दिली नाही, तर मग चंडिका ते होतात. त्यांचे काय चुकलं असं मला वाटत नाही. आपण त्याचा अगोदर अभ्यास करावा की बाबा रे माझं काय चुकलं का, आणि जर चुकलं तर चूक माझी कबूल करतो, मी तुझ्या यापुढं असं वागणार नाही असं प्रांजळपणानं सांगावं. मग तिच्या मनात असं आपल्या नवऱ्याबद्दल प्रेम नसतं असं नसतं. पण आम्ही माझंच खरं असं म्हणतो की मानसशास्त्राची विचार केला तर पुरुषांनी सुद्धा स्त्रियाशी कसं वागावं हे शिकलं पाहिजे असं माझं मत आहे. की पुरुषांनी सुद्धा स्त्रियांच्या मानसशास्त्राचा विचार करावा. जसं आम्ही शाळेत असताना मुलांचं मानसशास्त्र, पालकांचं मानसशास्त्र, इतरांचं मानसशास्त्र बघून चालत होतं. हे विट या गावात मी प्राथमिक शिक्षक म्हणून लागलो, विट्यात मुख्याध्यापक झालो, विट्यात शिक्षण विस्तार अधिकारी झालो. अहो सराव विट्यात मला या लोकांनी ठेवलं कसं. प्रत्येकाची बदली होते, इकडे घालतात तिकडे दूर घालतात, मला कसं घातलं नाही. हेच विचार करा की एक मी सगळ्या समाजाशी, पालकाशी, मुलाशी, सर्वांशी चांगलं वागलो. माझी गैरसोय झालेली लोकांनी दूर केली, आणि मी या विट्यात सर्वात सर्व्हिस झालेला प्राथमिक शिक्षक मी एकमेव आहे. हा मला आनंद आहे, कारण माझ्या गावातच मी राहिलो, माझ्या मुलांची शिक्षणं झाली, पदवीधर झाले, मोठमोठ्या हुद्द्यावर गेले. आज माझी मुलं आनंदाने, मी बेहोश आहे कारण माझी मुलं प्राथमिक शिक्षकाची त्यांच्या कॉलेजवरती प्रोफेसर आहे, एक मुलगा मोठमोठ्या हुद्द्यावर आहे, त्यांच्या ॲग्रिकल्चर खात्यात ऑफिसर आहे.
कॅम्प्युटर इंजिनियर झालेत, 2 माझ्या नाती डॉक्टर आहेत. काय पाहिजे मला सांगा. आता मला कशाची अपेक्षा आहे? मला कशाची अपेक्षा नाही. माझं सर्व कुटुंब आनंदात आहे. आणि एकच परमेश्वराला मी प्रत्येक वेळा म्हणत गेलो की माझं एवढं भलं कर, माझी मुलं चांगली होऊ दे, चांगलं. त्यामुळे माझी मुलं निर्व्यसनी आहेत, कोणी व्यसनाधीन नाही. आम्ही प्रत्येक बघतो कुणी ना कुणीतरी व्यसनाधीन असतं आणि तो एक सुद्धा सगळा प्रपंचाचं सगळा कुटुंब उद्ध्वस्त करतो. अशी अवस्था नाही. मला सगळ्यात आनंद आहे की सगळे कुटुंब चांगलं आहे. पहिल्या मंडळीची मुलं चांगली आहेत, दुसऱ्या मंडळीची मुलं चांगली आहेत, मुलगी चांगली आहे, सर्वच चांगलं आहे. कुठंच मला जीवन आहे असं वाटत नाही. आपण बरेच वेळ झालं गप्पा मारतोय. खरं तर तुमचा पेहराव म्हणजे बऱ्याच वेळापासून मी तुम्हाला 2-3 वेळा विचारलं हा पेहराव तुमचा काय आहे, आणि हे बरेच यापूर्वी देखील अशीच लोक दिसायची, अजूनही तुम्ही ते तसंच ठेवलंय. काय रहस्य आहे? हे बघा, मी तुम्हाला सांगू का, मी पहिला मास्तर होतो. म्हणजे ज्या वेळेस मी नोकरीला लागलो त्यावेळेला मला मास्तर म्हणत होते. त्यावेळेचा पोशाख फेटा होता, कोट होता, शर्ट होता, धोतर होतं. हे कधी 1947 15 जुलै 47ला मी नोकरीला लागलो. म्हणजे 1 महिना पारतंत्र्याच्या काळात नोकरी आणि 15 ऑगस्ट 47ला स्वातंत्र्य मिळालं. मी तिथून स्वातंत्र्याच्या काळात मी नोकरी केली. मग या नोकरीमध्ये सुद्धा स्वातंत्र्यातल्या नोकरीपेक्षा स्वातंत्र्याची नोकरी सुरू झाल्यानंतर मी हा विचार केला की स्वातंत्र्यातल्या काही गोष्टी चांगल्या आहेत आणि त्या आपण सोडून का कामा नये, आणि स्वातंत्र्याच्या ज्या वाईट गोष्टी दिसत आहेत ते आपण कधी त्याच्याकडे वळू नये. उदाहरणार्थ स्वातंत्र्याच्या काळात जे धडे होते ते अतिशय चांगले संस्कारयुक्त, प्रथम प्रार्थना असं व्यवस्थित होतं आणि ऐतिहासिक, भौगोलिक, आरोग्यशास्त्र विषयक असे धडे होते. आणि ते पुढं असं का झालं हे मलाही कळत नाही. धड्यातही बदल झाला, सगळ्यात बदल झाला आणि संस्कारातही बदल झाला. आणि अशा त्याने तर आम्ही जे शिकलो ते आम्ही शिकवायला ते धडे राहिले नाहीत. काय असेल, कुठं काय झालं ते मला माहीत नाही. आम्हाला जे पुस्तक दिलं असेल त्यात ते धडे शिकवणं एवढंच आमचं काम. त्याप्रमाणे मी केले. पण माझ्या कल्पनेत संस्कारयुक्त धड्यांची जास्त म्हणजे माहिती आपल्या स्वातंत्र्याच्या काळात अशी दिली की नव्हती प्राथमिक शाळेमध्ये. माझं स्वतःचं मत असं आहे की प्राथमिक शाळेतच संस्कारयुक्त शिक्षण देऊन जर तुम्ही दिलं तर त्याचे पडसाद त्या मुलांच्या लहान मनावरती कायम राहतात, त्याला फुसत नाहीत, जात नाहीत. आम्हाला समजा मी 3रीत असताना आरोग्यशास्त्राच्या धड्यामध्ये चहात टॅनिन असतं, कॉफीत कफीन असतं, कोकोत कोकीन असतं, तंबाखूत निकोटीन असतं, दारूत अल्कोहोल असतं. मुलांनो आयुष्यात स्पर्श करू नका, मी केला नाही, मग माझं बिघडलं कुठं? अहो मी इतकं व्यसनाधीन नाही. आरोग्य कसं खेळावं, आम्ही खेळत होतो, हुतुतू घालत होतो, सगळं सकाळ संध्याकाळ खेळ होते. आता 100 वर्ष पूर्ण झाली की आम्ही पुन्हा येणार तुमच्याकडे, तुमची मुलाखत घेणार, त्यावेळेची काय सिच्युएशन असेल थोडक्यात अगदी? 100 वर्ष झाल्यानं काय, हे बघा, मला जे सांगता येईल ते मी त्यावेळी सांगेन. आता मला जे वाटतं की मला आयुष्य मिळावं आणि ते आयुष्य कशाकरता, लोकांच्या करता माहिती देण्याकरता, त्यांना ज्ञान देण्याकरता, त्यांच्या विचारात बदल करण्याकरता. आणि जे समजा तुम्ही चुकत असाल ते तुम्ही दुरुस्त करा. माणसाच्या हातून चूक होत नाही असा माणूस जन्माला यायचा आहे. प्रत्येकाच्या हातून चूक घडत असते, असा कुणीही नाही. अगदी गांधीजी घेतले तरी बालपणी हे केलं, साने गुरुजी घेतले तरी बालपणी. अनेक लोक जे म्हणतात ते मोठेपणे चांगल्या गोष्टी सांगतात, आम्ही म्हणतो ते गप्पा मारतात. म्हणजे हे मोठे लोक हे करतात, पण खरं म्हणजे लहानपणात अज्ञानाच्या पोटी का होईना गोष्टी अशा नको त्या घडत असतात. आपण असा विचार करायचा आहे, कोणी ना कोणी कोणत्या ठिकाणी ना कोणती त्याचा दोष असतो, तो दोष आपण काढू नये.
बालपणात अज्ञानापोटी जे झालेलं असतं ते सगळेच अज्ञानाच्या पोटी अनेकांच्या हातून काही ना काही गोष्टी घडलेल्या असतात. पण वर्ष 18 झाल्यानंतर शुद्ध व्यवस्थित चांगलं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण तुम्ही सुजाण झाला, 18 वर्ष म्हणजे तुम्ही सज्ञान झाला म्हणून नोकरीत घेतात. म्हणजे नोकरीत घ्यायला तुम्ही सज्ञान झाला. तुम्ही सज्ञान म्हणजे चांगले संस्कार युक्त तुम्ही झाला. तुम्ही नोकरी व्यवस्थित कराल, चांगले वागाल असं शासनाचं सुद्धा मत असतं. म्हणून ते तुम्हाला 18 वर्षानंतर तुम्हाला नोकरीत घेतात आणि 56 किंवा 60 वर्षाला रिटायर करतात. त्यावेळेला त्याचं हे संपलेलं असतं. म्हणजे शासनाचं जे कर्तव्य आहे ते त्यांनी केलेलं असतं. तुम्ही तुमचं कर्तव्य बजावणं तुमचं काम आहे. की ह्या जे दिले नोकरीचा पैसा हा सुद्धा तो आपल्या ज्या क्षेत्रात असेल ती नोकरी प्रामाणिकपणे करणं हे गरजेचं आहे. मग ते कोणत्या क्षेत्रात असेल. मी एक शिक्षकी पेशात होतो, सोडून द्या कुणी पोलीस खात्यात असेल, मिलिटरीत असेल, कोणत्या ना कोणत्या वेगळे खात्यात असेल, प्रामाणिकपणे योग्य तऱ्हेनं जर तुम्ही कार्य केलं तरी देशसेवाच आहे. देशसेवा याचा अर्थ काय की जे प्रामाणिकपणे आपला वेळ जो पैशाचा मोबदला आपण व्यवस्थित दिला म्हणजे तुम्ही देशसेवाच केली असा अर्थ होतो. आता शिक्षकी पेशा हे मुलांना सांगण्याचा झाला, सगळ्याला सांगण्याचा क्षेत्र नसेल, नुसत्या कागदाशी आणि लिखाणाशीच संबंध असेल त्याने ते करावं. पोलीस खातं इतर कुठली खातं वेगळं जरी क्षेत्र असली तर त्या जागेला चांगले त्याने काम करणं म्हणजे देशसेवा असं मी मानतो आणि त्याप्रमाणे करावं अशी माझी इच्छा आहे. आज आपलं स्वातंत्र्य मिळाले आनंदाची गोष्ट आहे. आपण पुष्कळ आता सुधारणा झालेत, सुधारणाच्या युगात आपण आहे. आता जर विचार केला तर आत्ता सांगा कॉम्प्युटर आले, टी व्ही आला, पोस्ट खातं तर बंदच झालं. अनेक बाबी आज सुखावह झाल्या. पण सुखाबरोबर सुख हे दुःख होऊ नये असं वागलं पाहिजे. टी व्ही घेतला सारखं टी व्ही पुढे बसू नका. तुमच्याकडे मोबाईल आला सारखा गेमच करीत बसू नका. काही ना काही चांगलं करा. त्याच्यातून तुम्हाला जे चांगलं घेता येईल, ज्याने शोध लावला त्याने तुमचं वाईट व्हावं म्हणून नाही, तुम्ही चांगलं व्हावं अशी इच्छा आहे. आणि त्याप्रमाणे शोध ही तुमची जननी आहे म्हणजे आई आहे असं समजून तिचा वापर चांगला करावा अशी माझी इच्छा आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघितलं की हे होते मोफरे गुरुजी. खरं तर वयाच्या 98 वर्षापर्यंत त्यांनी समाजासाठी अनेक प्रबोधने केले, व्याख्याने दिली. त्यातून समाज कसा घडवायचा याची देखील त्यांनी माहिती सांगितली. आणि इथून पुढचा काळ आता भयंकर आहे, त्यात देखील बदल घडवा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. म्हणजे जेणेकरून मला देखील जगता येईल, पुढचं आयुष्य चांगल्या पद्धतीने मी अजून 100 वर्ष जगू शकेन असं देखील त्यांनी यावेळी बोलताना म्हटलेलं आहे. कॅमेरामॅन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.